हाय, वेलकम टू माय चॅनल. चला तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आलू पराठ्याची रेसिपी. त्यासाठी ना मी 2 ते 3 डिश पीठ चाळून घेतलेलं आहे चाळणीने. गव्हाचं पीठ आहे. त्यामध्ये 1 पळीभर तेल टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे आणि हे छान असं मऊसूत मळून घेतलं आहे. लागेल तसं पाणी टाकून. जास्त कडक पीठ मळायचं नाही, थोडंसं मीडियम असं सैल पीठ मळून घेतले मी छान असं आणि झाकून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून दिले. त्यानंतर मी पराठ्यांसाठी लागणारी बटाट्याची चटणी तयार करते. त्यासाठी मी धने आणि जिरे घेतले थोडेसे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, त्यानंतर थोडेसे कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला ग्राइंड करून घेते मी. मिक्सरला पेस्ट तयार करून घेतली ही. 4 ते 5 इथे बटाटे मी बॉईल करून घेतले, उकडून घेतले आणि ते किसणीने किसूनही घेतले, म्हणजे पराठे लाटताना पराठे छान येतात. आता तेल तापलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची लसूणची जी आपण पेस्ट केली मिक्सरला ती टाकली मी. त्यानंतर यामध्ये बटाटे टाकून देणार, किसून घेतलेली बटाटे. पेस्ट टाकली मी, त्यानंतर हिंग आणि हळद टाकली. बटाटे टाकले आणि ते फ्राय करून घेतले मीठ टाकून. ही चटणी पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि मग पराठे घ्यायचे लाटायला. आता हवे तसे मी गोळे तयार करून घेते. आता कणकेचा गोळा घेतला आहे, त्यामध्ये मी बटाट्याच्या चटणीचं जे आपण सारण तयार केले ते भरणार आहे. या पद्धतीमध्ये भरून घ्यायचं. पुरणाच्या पोळीला आपण जसं करतो ना, तर तीच सेम प्रोसेस आहे. त्या पद्धतीने मी हे सारण भरून ते पूर्णपणे मध्ये जाईल असं कडेने प्रेस करून पूर्णपणे अशी ती लाटी तयार करून घेते आणि पीठ टाकून लाटून घ्यायची पोळीसारखी गोल. इथे माझा एक पराठा लाटून झाला आहे. आता तो मी तव्यावर भाजून घेते. तवा छान तापला आहे. तव्यावर दोन्ही साईडनी मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावरती छान भाजून घ्यायचा. तेल किंवा तूप वापरू शकताय तुम्ही. मी इथे तेलच वापरलेलं आहे. छान असा इथे माझा पराठा तयार झालेला आहे. बघूच शकता तुम्ही, मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावरती मी भाजून घेतला आहे तो तेल टाकून. अगदी मऊसूत असा आणि खूप लेयर आले होते त्याला. शाळेत मुलांना टिफिनलाही देऊ शकतो आपण हे पराठे, किंवा आपणही नाश्त्याला खाऊ शकतो. पोटभरीचा नाश्ता होतो. इथे ना मी सगळे पराठे आता लाटून घेतले आणि ते मस्त असे खमंग भाजून घेतले. बघूच शकता तुम्ही किती सुंदर असा पराठा तयार झालेला आहे. एकदम इझी तो तव्यावर टाकता येतोय. पोळपाटालाही लागलेला नाही, काहीच नाही. फक्त कणिक मळताना त्यात 1 पळीभर तेल टाका, छान होते. कणिक जर छान सॉफ्ट असेल ना, तर पराठे जास्त वेळ मऊ राहतात. हे पराठे तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत, कोणत्याही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता. खूप सुंदर लागतात. नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. चलो मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.